दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या पंचवटी परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या श्री काळाराम मंदिरात यंदा वासंतिक नवरात्र महोत्सव 2026 मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. हा महोत्सव 19 मार्च ते 29 मार्च या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी 19 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता मंदिर परिसरात पार पडणार असून नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच धर्मादाय सह आयुक्त नाशिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या कालावधीत दररोज मंदिरात अभिषेक, विशेष पूजा, सामूहिक रामरक्षा पठण, प्रवचने, कीर्तन, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या रामकाल पथ प्रकल्पाच्या कामामुळे मंदिराचा पूर्व दरवाजा तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून भाविकांना उत्तर दरवाजातून प्रवेश आणि दक्षिण दरवाजातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काळाराम संस्थांच्या वतीने या गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या वासंतिक नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने अतिशय भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. पण काही विकास कामे पुढील बाजूला चालू असल्याने पूर्व दरवाजाकडे जी गुढीपाडव्यापासून जी दर्शनाची जी रांग आहे तिचं नियोजन आपण उत्तर दरवाजाने केलेलं आहे. उत्तर दरवाजाकडून प्रवेश दिला जाईल आणि दक्षिण दरवाजाकडून भाविकांना बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आली. इस्कॉनच्या वतीने जे भजन क्लबिंगचा कार्यक्रम आहे त्याचं आपण नियोजन केलेलं आहे. परत जी आपली प्रसिद्ध गोदा आरती आहे तिचं नियोजन आपण रविवार दिनांक 22 रोजी संध्याकाळी प्रभू श्रीरामांची आरती झाल्या लगेच मंदिराच्या संपूर्ण ओवऱ्यांमध्ये आणि ओवऱ्यांच्या वरती असं एकत्रित स्वरूपात गोदा आरती असं एक नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवकालीन जी युद्धकला आहे तिच्या प्रात्यक्षिकांचंही नियोजन त्या रविवारी करण्यात आलेलं आहे. हे नवीन कार्यक्रम आपण यात ॲड केलेले आहे. भाविकांना आव्हान असं आहे की पूर्व दरवाजाकडे मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत. त्यामुळे यावर्षी आपण दर्शनासाठी उत्तर दरवाजाचा वापर करून सहकार्य करावं. गुढीपाडवा या दिवसापासून सुरू होणाऱ्या वासंतिक नवरात्रोत्सवामध्ये आपल्या काळाराम मंदिरामध्ये पहाटे 5:30 वाजता काकड आरती होईल. काकड आरती राघवेंद्र श्रीराम पुजारी हे करते. त्याच्यानंतर 9:30 वाजता मंगळ आरती असते. ती मंगळ आरती महंत सुधीरदास पुजारी करते. त्यानंतर उत्सवाची जी पूजा असते तर यंदाची उत्सवाची मानकरी नरेंद्र पुजारी यांच्या हस्ते होईल. आणि संध्याकाळची शेजारती असते 7:30 वाजता तर ती शेखर पुजारी यांच्या हस्ते होईल. चैत्र शुद्ध नवमी म्हणजे 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून सायंकाळी श्रींचा अवतरण सोहळा देखील आयोजित करण्यात आलाय. तर महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली श्रीराम रथयात्रा 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजता मंदिरातून काढण्यात येणार आहे. रामनामाच्या जयघोषात ही रथयात्रा नगर प्रदक्षिणा करणार आहे. महोत्सवानिमित्त महाप्रसाद तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नाशिकसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात. पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.